शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याला राज ठाकरेंकडून कडाडून विरोध करण्यात आलाय। महाराष्ट्रात हिंदी सक्ती होऊ देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगत शाळांनाही हिंदी न शिकवण्याचा अल्टिमेटम दिला। आयएएस अधिकाऱ्यांना मराठी बोलायला लागू नये यासाठी हिंदीची सक्ती केली जाते का असा सवाल राज ठाकरेंनी केला। गुजरातमध्ये हिंदी सक्ती का नाही असा सवालही त्यांनी विचारला। महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा हा डाव आहे असा आरोप त्यांनी केला। हिंदी भाषेची सक्ती दक्षिणेत खपून घेतली जाते का अशी विचारणाही राज ठाकरेंनी केली। कसला पर्याय नकोच आहे ना, कसला पर्याय जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही, तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात। म्हणजे आयएएस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीची धोरणं आहेत काही। शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत ना, आव्हान म्हणून घ्यावं। पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या। मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लादता?